लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच महिलांचे पैसे हे वसूल केले जाणार आहेत। यामध्ये काहीच महिला समावेश असणार आहेत की ज्या महिलांचे पैसे हे परत वसूल केले हे जाणार आहेत। त्यासाठी सरकारने आपले जे वेबसाईट आहे त्याच्या वेबसाईटच्या पोर्टलवरती 2 ऑप्शन सुद्धा ॲड केले आहेत। या ऑप्शनद्वारे तुमचे पैसे तर वसूल केले जाणारच आहेत, परंतु तुमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा केले हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे आणि ते कधी जमा केले हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना तक्रार सुद्धा करता येणार आहे। सरकारने वेबसाईटच्या पोर्टलवरती कोणता बदल नक्की केला आहे, त्याद्वारे तुम्हाला काय काय लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय काय कामे करता येणार आहेत किंवा पैसे तुमचे कोणत्या महिलांचे आणि कसे वसूल होणार आहेत याची सर्व माहिती इन डिटेल आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं म्हणजे पोर्टलवरती कोणते 2 बदल करण्यात आलेले आहेत। पोर्टलवरती 2 मोठे बदल करण्यात आले आहेत। हे बदल कोणते आहेत तर त्यातील पहिला बदल आहे तो म्हणजे पोर्टलवरती केलेला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे तो म्हणजे कोणत्या महिलांचे पैसे हे वसूल केले जाणार आहेत। तर तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे इथे पहा दिसत आहे की यस और नो असे 2 ऑप्शन येत आहेत। म्हणजे हे ऑप्शन कशासाठी आहेत की संजय गांधी निराधार योजना या योजनेसाठी बऱ्याच महिला पात्र आहेत। या महिला जर संजय गांधी योजनेअंतर्गत पात्र असतील आणि त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतला असेल तर अशा महिलांच्या इथे ऑप्शनमध्ये अशा महिलांचा जो पोर्टलवरती फॉर्म आहे त्या फॉर्म लॉग इन केल्यानंतर या ऑप्शनमध्ये येत आहे की यस, आणि अशा महिलांचं ज्यांचे यस येत आहे त्या महिलांचे पैसे सरकार वसूल सुद्धा करू शकतं। आता ते कोणत्या पद्धतीने करणार हे अजून सांगितलं नाही, परंतु सरकार अशा महिलांचे पैसे वसूल तर करणारच आहे, परंतु इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे अशा महिलांना मिळणार नाही। तुम्हाला समजले असेल कोणत्या महिलाला संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतला आहे अशा महिलांसाठी ही सूचना आहे, किंवा दुसऱ्या कोणत्याही सरकारच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर अशाही महिलांना ह्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत। तर हा होता पहिला ऑप्शन। यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ॲक्शन बटन। पहिलं येत होतं एडिट वगैरे त्यामध्ये येत होतं, तर यावेळी ऑप्शन बटनमध्ये पुन्हा 2 ऑप्शन देण्यात आले आहेत ॲक्शन बटनमध्ये। त्यामध्ये एक घड्याळासारखं चिन्ह दिसत आहे, या चिन्हावरती तुम्ही क्लिक करून तुमचं पैसे तुम्हाला कधी आले, कोणत्या तारखेला आले, किती पैसे आले किंवा तुमचा बँक अकाउंट नंबर हे सर्व माहिती तुम्हाला या बटनावरती क्लिक केल्यावरती मिळणार आहे। हा होता दुसरा बदल। असे 2 मोठे बदल करण्यात आलेले आहेत ज्यांचे फॉर्म वेबसाईटवरती भरण्यात आलेले आहे। आता नारी शक्ती जो ॲप होता त्याच्यावरती फॉर्म भरलेले त्यांचं काय अजून सांगितलं नाही, परंतु त्यांच्यासाठीही काहीतरी ऑप्शन असेल। यावरती तर हे 2 ऑप्शन ॲड करण्यात आले आहेत। यामध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्ही कोणत्या तारखेला फॉर्म भरणार, तुमचे कोणत्या बँकेत पैसे आले आहेत, त्यांचा अकाउंट नंबर सुद्धा सांगण्यात येणार आहे आणि किती पैसे आलेत हे सुद्धा। आणि पहिला ऑप्शन तुम्हाला समजलं असेल कोणत्या महिलांचे पैसे हे वसूल केले जाणार आहेत, ज्यांनी 1,500 पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतला आहे अशा महिलांचे पैसे वसूल केले जाणार आहेत। या महिला कोणत्या आहेत या सुद्धा त्या ऑप्शनमध्ये कळणार आहे। ज्या महिलांच्या नावासमोर यस आले आहे अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळणारच नाहीत, परंतु त्यांना जे पैसे मिळाले आहेत असे हे पैसे सुद्धा त्यांच्याकडून वसूल हे केले जाणार आहेत। परंतु ज्या महिलांच्या नावापुढे नो हा ऑप्शन आला आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना इथून पुढे वर्षभर महिन्याला 1,500 असे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळत राहणार आहेत, ते कायमस्वरूपी असे सरकारने सांगितले आहे। तर तुम्हाला समजले असेल की ही 2 ऑप्शन कोणते आहेत की त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमची सर्व माहिती ही समजणार आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्या महिलांचे पैसे कधी येणार, तर सरकारने सांगितले आहे की 23 तारखेला 20 तारखेला मतदान होणार, 23 तारखेला
रिझल्ट लागणार, म्हणजेच मतदानाचा रिझल्ट लागणार आहे, तिथून पुढे तुम्हाला पैसेही मिळणार आहेत। डिसेंबरचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर अखेर जमा केले जाणार आहेत, असे माननीय एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह येत मीडियासमोर सांगितले आहे। ज्या महिलांना अजूनही 1 रुपया आला नाही त्यांनी चेक करा की तुम्ही सरकारच्या इतर कोणत्या योजनेच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहे का नाही। जर घेत असाल तर तुम्हाला पैसे येणारच नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आधार सीडिंग केलं आहे, ते तुमचं आधार सीडिंग झालं आहे का, तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, त्याचा स्टेटस ऑनलाईन चेक करा। त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केला आहे। ऑनलाईन डीबीटी ॲक्टिव्ह स्टेटस चेक कसा करायचा हा सुद्धा जाऊन चेक करा। जर ॲक्टिव्ह असेल तरच तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत। आतापर्यंत 1 रुपया आला नाही याचं कारण ही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याची कारणे 3 मी आता 2 सांगितली, त्याचप्रमाणे डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर त्यानंतर तुम्ही जर सरकारच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। जर घेतला असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1,500 रुपये हे येणार नाहीत। तर तुम्हाला समजलं असेल की 2 ऑप्शन कोणते ॲड करण्यात आले आहेत आणि ज्यांना आतापर्यंत पैसेही मिळालेले नाहीत त्यांचं रिझन काय असणार आहे, किंवा ज्यांचे पैसे राहिलेले आहेत अशा महिलांना कोणत्या तारखेला पैसे जमा करणार आहे हे सुद्धा सरकारने स्पष्ट केले आहे। हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजले आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी। जय महाराष्ट्र।